नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयामध्ये प्रकरण क्रमांक 4 व्यवसाय सेवा याची माहिती अभ्यासत होतो। व्यवसाय सेवा म्हणजे काय, व्यवसाय सेवेचे प्रकार आपण पाठीमागच्या लेक्चरला अभ्यासत होतो। मग व्यवसाय सेवा म्हणजे काय, तर ज्या व्यवसायासाठी ज्या सेवा महत्त्वाच्या ठरतात त्यांना व्यावसायिक सेवा आपण सरळ म्हणतो। मग त्यामध्ये पहिला प्रकार आपण अभ्यासत होतो तो म्हणजे बँकिंग किंवा बँक, त्यालाच आपण अधिकोष असंही म्हटलेलो आहोत। बँकेच्या व्याख्याही आपण पाठीमागच्या लेक्चरला अभ्यासलेल्या आहेत। त्यानंतर बँकेची सविस्तर माहिती अभ्यासत असताना आपण बघितलेलं आहे की बँकेचे अनेक प्रकार पडतात, बरोबर आहे का नाही। पहिलं जे आपण बघितलेले आहे सेवा ती म्हणजे बँकिंग, व्यावसायिक सेवा पहिली आहे बँकिंग, तिलाच आपण अधिकोष असेही म्हणतो। मग बँकिंगची माहिती अभ्यासत असताना किंवा बँकिंग सेवेची माहिती अभ्यासत असताना आपण बँकेचे अनेक प्रकार पडतात हेही अभ्यासलेलं आहेत। त्यामध्ये पहिला प्रकार पाठीमागच्या लेक्चरला आपण मध्यवर्ती बँक, पहिला प्रकार काय अभ्यासलेला आहे, मध्यवर्ती बँक। मध्यवर्ती बँकेची माहिती आपण पाठीमागच्या लेक्चरला अभ्यासलेली होती। आता ह्या लेक्चरला आपण किंवा ह्या व्हिडिओमध्ये बँकेचा प्रकार जो नंबर 2 जो आहे त्याची माहिती अभ्यासणार आहोत। तो म्हणजे या ठिकाणी दुसरा प्रकार जो आहे व्यावसायिक बँका। व्यावसायिक बँका त्यांनाच आपण व्यापारी बँका असेही म्हणतो, त्यांना आपण काय म्हणतो, व्यापारी बँका। मग व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जी संस्था स्थापित झालेली आहे, व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जी आर्थिक संस्था स्थापित झालेली आहे त्यांना आपण व्यावसायिक किंवा व्यापारी बँक असे म्हणतो। आता या दोन्ही बँकेंचा, मध्यवर्ती बँक आणि व्यावसायिक किंवा व्यापारी बँकांची जर थोडीशी तुलना करायची झाली तर मध्यवर्ती बँकेच्या बाबतीत आपण बघितलेलं आहे की मध्यवर्ती बँक ही बँकांची बँक आहे आणि ती पत नियंत्रणाचं कार्य करते। काय कार्य करते, पत नियंत्रणाचं कार्य करते। म्हणजेच देशातील इतर ज्या बँका आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्या बँका आहेत त्या सर्व बँकांवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य मध्यवर्ती बँक करते, म्हणून तिला बँकांची बँक असे म्हणतात। मग आता या बँकेच्या आधिपत्याखाली पुढील येणाऱ्या बँका आहे, त्यामध्ये एक आहे व्यावसायिक बँक किंवा व्यापारी बँक। ही बँक काय करते, व्यावसायिकांना कर्ज पुरवठा करते। जे व्यावसायिक आहे त्यांना काय करत असते, कर्ज पुरवठा करत असते किंवा त्यांच्याकडून काही ठेवी पण त्या ठिकाणी मोठ्या माध्यमातून स्वीकारत असतात। मग ठेवीच्या माध्यमातून कर्ज देणे आणि कर्जाच्या माध्यमातून त्या ठिकाणी काय करायचं, बँकेनं व्यापार किंवा नफा कमवायचा। म्हणजे व्यवसाय करण्यासाठी किंवा व्यावसायिकांसाठी जी बँक कार्यरत असते तिला व्यावसायिक बँका असे म्हणतात। मग जसं आपण मध्यवर्ती बँक पत नियंत्रण करते असं बघितलं, तर या व्यावसायिक किंवा व्यापारी बँकांचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पत निर्मिती। कोणतं, पत निर्मिती। जशा मध्यवर्ती बँका पत नियंत्रणाचं कार्य करतात तसं व्यापारी किंवा व्यावसायिक बँका पत निर्मितीचं कार्य करतात। आता पत निर्मिती म्हणजे काय, ज्या बँकांकडे ठेवी ठेवल्या जातात त्या ठेवीच्या माध्यमातून काय केलं जातं, कर्ज दिलं जातं। कशाच्या रूपानं, काहीतरी त्याच्यावर व्याजदर आकारला जातो, म्हणजेच आपण त्याला पत निर्मिती म्हणजे ते काय करत असतात, पैशाची त्यातून निर्मिती करत असतात। मग अशा ज्या व्यावसायिक बँका आहे यांचे सुद्धा 3 प्रकार या ठिकाणी पडतात। यांचे सुद्धा काय आहे, 3 प्रकार पडतात। व्यापारी किंवा व्यावसायिक बँकांचे किती प्रकार पडतात, 3। मग ह्या बँका एक सार्वजनिक क्षेत्रातील असतात, व्यावसायिक बँका
आपण दुसरा प्रकार अभ्यासत आहोत, त्याचं नाव आहे व्यावसायिक बँका. या व्यावसायिक बँका 3 प्रकारे कार्य करतात किंवा 3 प्रकारामध्ये त्यांचं कार्य चालतं. त्यामध्ये एक सार्वजनिक क्षेत्रातील बँका किंवा आपण म्हणू सार्वजनिक क्षेत्रातील बँका. दुसरा आहे खाजगी क्षेत्रातील बँका, खाजगी क्षेत्रातील बँका आणि विदेशी बँका. तिसरं काय आहे? विदेशी बँका. म्हणजे अशा व्यापारी बँकांचे 3 प्रकार त्या ठिकाणी पडतात. मग सार्वजनिक क्षेत्रातील बँका म्हणजे काय आणि खाजगी क्षेत्रातील बँका म्हणजे काय, तसेच विदेशी बँका म्हणजे काय, याची माहिती आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची आहे. हिला विदेशी किंवा परदेशी देखील म्हणतात, परदेशी बँका. मग आता व्यापारी बँकाचा पहिला प्रकार जो आहे सार्वजनिक क्षेत्रातील बँका. या बँकांची मालकी जास्त करून शासनाची असते, आहे का नाही. ज्या बँकांची मालकी किंवा भाग भांडवल जास्त करून शासनाचं असतं त्यांना सार्वजनिक क्षेत्रातील बँका असे म्हणतात. मग त्याचं उदाहरण जर झालं तर स्टेट बँक असेल, त्यानंतर स्टेट बँक आहे, त्यानंतर बडोदा बँक, बँक ऑफ बडोदा, बडोदा बँक. त्यानंतर ह्या काय आहे की सार्वजनिक क्षेत्रातील बँका आहे. बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, ह्या ज्या बँका आहे या सार्वजनिक क्षेत्रातील बँका आहे. म्हणजे काय आहे, आपण त्यांना राष्ट्रीयकृत बँका असे म्हणतो. का बरं? कारण त्यांच्यामधलं जे भाग भांडवल आहे ते शासनाच्या मालकीचं आहे. कोणत्या मालकीचं आहे? शासनाच्या मालकीचं आहे. म्हणून किंवा यांना आपण शासनाच्या सुद्धा बँका त्या ठिकाणी म्हणत असतो. म्हणून सार्वजनिक क्षेत्रातील ज्या बँका आहे त्यांचं जे भाग भांडवल आहे ते शासनाच्या मालकीचं आहे, अशा बँकांना आपण सार्वजनिक क्षेत्रातील बँका असे म्हणतो. मग त्याचे उदाहरणही आपण या ठिकाणी बघितलेले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ बडोदा असेल, त्यानंतर आणखी देना बँक आहे, या काय आहे? सार्वजनिक क्षेत्रातील बँका आहे. आता दुसरं आहे खाजगी क्षेत्रातील व्यावसायिक बँका. पहिलं काय बघितलं? सार्वजनिक क्षेत्रातील व्यावसायिक बँका. आता खाजगी क्षेत्रातील व्यावसायिक बँका. आता खाजगी क्षेत्रातील बँका ज्या बँकांच्या भाग भांडवलामध्ये खाजगी व्यक्तींचा किंवा खाजगी संस्थेचा मोठा हिस्सा असतो. म्हणजे जे बँकिंग संस्था आहे, त्या बँकिंग संस्थेमध्ये जे भाग भांडवल आहे त्या भाग भांडवलामध्ये जास्तीत जास्त म्हणजे जर 50% जास्त भाग भांडवल हे खाजगी संस्था किंवा खाजगी मालकीचं जर असेल तर त्यांना खाजगी क्षेत्रातील व्यावसायिक बँका असे म्हणतात. म्हणजे जास्तीत जास्त भाग भांडवल, जास्तीत जास्त भाग भांडवल हे खाजगी मालकीचे, खाजगी संस्थेच्या किंवा व्यक्तीच्या मालकीचे असते. ज्या बँकांचे जास्तीत जास्त भाग भांडवल हे खाजगी संस्थेच्या मालकीचे असते त्यांना खाजगी क्षेत्रातील व्यावसायिक बँका असे म्हणतात. आणि इकडं ज्या बँकेचे जास्तीत जास्त भाग भांडवल शासनाच्या मालकीचे असते त्यांना सार्वजनिक क्षेत्रातील बँका म्हणतात. मग सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची उदाहरणं स्टेट बँक, बडोदा बँक, बँक ऑफ इंडिया, देना बँक हे काय आहे? सार्वजनिक क्षेत्रातील बँका आहे. मग खाजगी क्षेत्रातील काय व्याख्या बघितली? ज्या बँकांचे जास्तीत जास्त भाग भांडवल हे खाजगी संस्थेच्या मालकीचे असते अशा बँकांना खाजगी क्षेत्रातील बँका किंवा खाजगी क्षेत्रातील व्यावसायिक बँका असे आपण म्हणतो. या बँका देखील कंपनी कायद्याखालीच काय झालेल्या असतात? स्थापित झालेल्या आहे. मग भारतीय कंपनी कायदा जो आहे
तर कंपनी कायद्यानुसार यांची स्थापना वगैरे होत असते आणि ते त्या ठिकाणी काय करत असतात, त्यांचं कामकाज बघत असतात. मग आता कंपनी कायदा तुम्हाला माहीत आहे, एक 1956 आहे कंपनी कायदा आणि नवीन जो कंपनी कायदा आहे तो 2013 आहे. सुधारित जो कंपनी कायदा जो आहे तो काय आहे, 2013. मग या कंपनी कायद्याखाली या खाजगी क्षेत्रातील बँकांचं कामकाज त्या ठिकाणी चालत असतं. मग याची उदाहरणं द्यायची जर झाली तर यांची उदाहरणं आपल्याकडं आहे. मग तुमच्याकडं जम्मू आणि काश्मीर बँक असेल, त्यानंतर ॲक्सिस बँक असेल, HDFC असतील, ह्या ज्या बँका आहे उदाहरणार्थ HDFC सर्वांच्या परिचयाची असेल, HDFC म्हणजेच हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन, बरोबर आहे की नाही. म्हणजे त्या काय करत असतात, गृह उद्योग किंवा घरांच्या विकासासाठी, गृह विकासासाठी कर्ज देत असतात. HDFC असेल, त्यानंतर आणखीन या ठिकाणी दिलेलं आहे जम्मू काश्मीर बँक, त्यानंतर ICICI बँक, ICICI बँक, HDFC असेल, जम्मू काश्मीर बँक असेल, ICICI बँक असेल, या इत्यादी ज्या बँका आहे किंवा ॲक्सिस बँक असेल, ॲक्सिस बँक ह्या काय आहे, खाजगी क्षेत्रातील व्यापारी बँक आहे. कारण काय की यांच्या भागभांडवलामध्ये जास्तीत जास्त खाजगी व्यक्तींचा समावेश आहे किंवा मालकी आहे, म्हणून त्यांना खाजगी क्षेत्रातील बँका असे आपण म्हणतो. त्यानंतर तिसरा प्रकार जो आहे परदेशी किंवा विदेशी बँका. मग परदेशी किंवा विदेशी व्यापारी बँका म्हणजे काय, ज्या बँका परदेशात स्थापित झालेल्या असतात, ज्या बँका दुसऱ्या देशामध्ये स्थापन झालेल्या असतात पण त्यांच्या शाखा आपल्या देशात कार्यरत असतात, अशा बँकांना विदेशी किंवा परदेशी बँका असे त्या ठिकाणी म्हणतात. मग आता याची उदाहरणं जर द्यायचं झालं, सिटी बँक असेल, सिटी बँक, त्यानंतर HSBC, HSBC म्हणजे काय आहे, हाँगकाँग शांघाय बँकिंग ऑफ कॉर्पोरेशन, म्हणजे हाँगकाँगची बँक आहे पण तरी ती आपल्याकडं काम करते. म्हणजे अशा ज्या परदेशात स्थापित झालेल्या बँका आहे परंतु त्या आपल्याकडे काम करतात किंवा आपल्या देशामध्ये व्यवसाय करतात, अशा बँकांना आपण विदेशी किंवा परदेशी बँका म्हणतो. तसंच स्टँडर्ड चार्टर्ड बँक ही सुद्धा, स्टँडर्ड चार्टर्ड बँक ही सुद्धा परदेशी बँक आहे. HSBC असेल, सिटी बँक असेल. मग विदेशी बँक म्हणजे काय, ज्या बँकेचे स्थापना परदेशात झालेली आहे, परदेशात झालेली आहे व त्या बँकांच्या शाखा आपल्या देशात असेल, आपल्या देशात असेल, अशा बँकांना परदेशी बँका म्हणतात, परदेशी बँका म्हणतात. मग अशा प्रकारे आपण जो बँकिंगचा दुसरा प्रकार अभ्यासत आहोत, व्यापारी किंवा व्यावसायिक बँका. पहिला बँकेचा पहिला प्रकार आपण बघितला मध्यवर्ती बँक. दुसरा प्रकार आपण बघत आहोत की व्यावसायिक बँका.
मग व्यावसायिक बँकांचे आपण प्रकार अभ्यासत आहोत। त्यामध्ये नंबर 1 सार्वजनिक क्षेत्रातील बँका। मग सार्वजनिक क्षेत्रातील बँकेची व्याख्या काय करता येईल? ज्या बँकांचे जास्तीत जास्त भाग भांडवल हे शासनाच्या मालकीचे असते अशा बँकांना सार्वजनिक क्षेत्रातील बँका असे म्हणतात। त्याचं उदाहरण आपण देऊ शकतो, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, बडोदा बँक असेल, बँक ऑफ इंडिया असेल, देना बँक असेल, ह्या ज्या बँका आहे या सार्वजनिक क्षेत्रातील व्यावसायिक बँका आहे। त्यानंतर खाजगी क्षेत्रातील व्यावसायिक बँका। खाजगी क्षेत्रातील व्यावसायिक बँका ज्या बँकांचे जास्तीत जास्त भाग भांडवल हे खाजगी संस्थेच्या मालकीचे असते अशा बँकांना खाजगी क्षेत्रातील व्यावसायिक बँका असे त्या ठिकाणी म्हटलं जातं। मग त्याचं उदाहरणही आपण या ठिकाणी दिलेलं आहे किंवा देऊ शकतो। HDFC बँक असेल, ICICI बँक असेल, ॲक्सिस बँक असेल, जम्मू अँड काश्मीर बँक असेल, ह्या ज्या बँका आहे ह्या खाजगी क्षेत्रातील व्यावसायिक बँका आहे, कारण त्यांचं जे भाग भांडवल आहे ते जास्तीत जास्त भाग भांडवल हे खाजगी संस्थेच्या किंवा व्यक्तींच्या मालकीचं आहे। तिसरा व्यावसायिक बँकांचा प्रकार आपण बघितला, परदेशी बँका। ज्या बँकेची स्थापना परदेशात झालेली आहे परंतु त्यांच्या शाखा आपल्या देशामध्ये आहे अशा बँकांना आपण विदेशी किंवा परदेशी बँका असे म्हणतो। मग यांची उदाहरणं सुद्धा आहे, सिटी बँक असेल, HSBC बँक असेल किंवा स्टँडर्ड चार्टर्ड बँक असेल, ह्या ज्या बँका आहे या विदेशी किंवा परदेशी बँकांमध्ये मोडतात। अशा पद्धतीनं बँकिंग व्यवसाय सेवेमधला पहिला प्रकार आहे बँकिंग, बँकेच्या प्रकारामधला दुसरा प्रकार आहे व्यावसायिक बँका आणि व्यावसायिक बँकांचे 3 प्रकार हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत। पुढच्या व्हिडिओमध्ये बँकेचा जो तिसरा प्रकार आहे तो सहकारी बँका याची माहिती आपण अभ्यासणार आहोत। तोपर्यंत आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत।